त्यानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, बापूजींबद्दल बोलायचं म्हटलं तर एक महिनासुद्धा कमी पडेल इतकं प्रचंड काम बापूजींनी करून ठेवलेलं आहे. आजचा दिवस आपण त्यांनी केलेल्या त्याग, समर्पण आणि कमिटमेंट या सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आपण खरं तर आजचा दिवस या ठिकाणी उपस्थित राहतो. तर बापूजी 8 ऑगस्ट 1987 साली त्यांचं महानिर्वाण झालं आणि त्या काळात सुरुवातीचे 4 वर्ष जे होते ते अत्यंत बापूजींचे हाल अपेष्टित गेले, कारण की संस्थेचा पसारा वाढत होता आणि आपल्या एकूणच विविध शाखांवरती गुंडागर्दी करून शाखा बळकवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्याच्यामुळे बापूजी जास्त खचले होते. त्या काळी बापूजींची तब्येत फार ढासळत चालली होती आणि त्यावेळेचे पुढारीकार गगो जाधव म्हणून होते. अत्यंत प्रकांड पुढारीचे संपादक होते. प्रकांड पंडित त्यांना संबोधलं जायचं आणि त्यांनी सुद्धा बापूजींच्या तब्येतीची दखल घेतली आणि बापूजींना ते म्हणाले की बापूजी, तुम्ही तब्येतीची फार हेळसांड करतायत आणि तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासाठी नाही पण समाजासाठी तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि समाजावर असा अन्याय करू नका. आणि पण बापूजी वेगळ्याच मनस्थितीत होते आणि शेवटी बापूजींचा 8 ऑगस्ट 1987 रोजी महानिर्वाण झालं. हे बापूजींच्या ज्या गोष्टी आहे या जुन्या लोकांना माहिती आहे, पण या ठिकाणी जे नवीन लोक जॉईन झालेले आहेत संस्थेमध्ये त्यांना बापूजी कोण होते हे वाचल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय समजणार नाही. आणि त्यासाठीच मी आज जरा आणि नॅक 4th सायकलला आपल्याला महाविद्यालयात एक बोर्ड तयार करायचा होता बापूजींच्या जीवनपटावरचा, आणि तो जीवनपटावरचं काम करण्याची संधी मला अनिल पाटील साहेबांनी दिली होती आणि मी ते तयार केलं होतं, पण काही वेळेअभावी ते आपल्याला लावता आलं नाही. तो जीवनपट तिथं प्रसिद्ध करता आला नाही. म्हणून मी तो जीवनपटातले जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त या ठिकाणी अधोरेखित करणार आहे. बापूजींचा जन्म 9 जून 1919 रोजी सातारा जिल्ह्यातलं रामापूर या ठिकाणी पाटण तालुक्यातलं गाव येते या ठिकाणी झाला. बापूजींचं संपूर्ण नाव गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बापूजींच्या आईचं नाव होतं तानुबाई. त्या पण अत्यंत कष्टाळू होत्या. बापूजींचा जन्म झाल्यानंतर 1 वर्षांनी बापूजींचं मातृछत्र हरवलं, केवळ 1 वर्षाचं वय असताना. त्याच्यामुळे बापूजींना आईचं प्रेम हे संपूर्ण आयुष्यभर कधी कळलंच नाही. त्यानंतर वडिलांनी त्यांचं संगोपन केलं आणि वडिलांनी 1926 रोजी त्यांना पाटणच्या शाळेमध्ये पहिल्या इयत्तेमध्ये त्यांचा श्री गणेशा सुरू झाला. त्यानंतर पुन्हा बापूजी 6 वर्षाच्या 6वीत असताना, म्हणजे त्यांचं वय होतं 12 वर्ष, 11व्या-12व्या वर्षी पुन्हा त्यांचं बापूजींचं पितृछत्र आलं आणि बापूजी पुन्हा दोन्ही आई आणि वडील यांच्या प्रेमाला मुकले. त्यानंतर 1933 साली बापूजींनी 7वी परीक्षा उत्तीर्ण केली आणि हे शिक्षण त्यांनी पाटण तालुक्यातलं पाटणच्या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये झाडलोट, मंदिराची पूजा या सगळ्या गोष्टी करून तिथल्या लोकांनी, हा एक गरीब मुलगा दिसतोय, चुणचुणीत मुलगा म्हणून त्यांना म्हणायचे, आणि सगळ्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी एक वार ठरवून, दिवस ठरवून त्यांना जेवण आणून द्यायचे आणि त्या जेवणावरती बापूजींनी गुजराण केली आणि शिक्षण पुढे चालू ठेवलं. त्यानंतर बापूजी 1940 साली कर्नाटकातल्या घोरपडे संस्थान येते, सोंडूर संस्थान म्हणतात त्यांना, आणि त्या ठिकाणी त्यांच्या फॅमिलीमधल्या जे पूर्वज होऊन गेले त्या पूर्वजांचा इतिहास लिहिण्याचं काम बापूजींना त्या राजघराण्याने सोपवलं. पण हे होत असताना 1940-41च्या दरम्यान आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याबद्दल मोठी चळवळ उभी राहिली होती आणि गांधीजी त्याचं नेतृत्व करत होते आणि बापूजींना त्या काळात स्वप्न पडायला लागली. गांधीजी बापूजींच्या स्वप्नात यायला लागले. मग बापूजींना रावलं गेलं नाही आणि बापूजींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली आणि त्याच काळात 1940-41च्या दरम्यानसुद्धा बापूजींचा संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांच्याशी त्यांचा विवाह झाला
पण तो विवाह कसा जमला, कोणी जमवला याचं काही मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही आहे. नंतर बापूजींनी 1942ला स्वतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये पूर्ण वेळ स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस पहिली परिषद होती, त्याचे ते अध्यक्षही झाले आणि त्याच वर्षी ते BA पण परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि त्यावेळी रयत शिक्षण संस्थेचा मोठा पसारा डोलारा वाढलेला होता आणि कापिल येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकरिता बापूजींनी त्यांच्या शिक्षण संस्थेसाठी 1,11,101 रुपये देणगी गोळा करून रयत शिक्षण संस्थेला देण्याचा मानस ठरवला. आणि ही जी रक्कम आहे हे पूर्ण संस्थेला, रयत शिक्षण संस्थेला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पायामध्ये मी चप्पल वापरणार नाही, वाहनं वापरणार नाही, असा दृढ निश्चय संकल्प त्यांनी केला आणि त्यांनी तो पूर्ण केला. आणि त्या काळात एक प्रसंग म्हणजे थरकाप उडवणारा असा प्रसंग त्यांच्या जीवनावर बेतला होता. काही रक्कम त्यांनी गोळा केली होती आणि ती रक्कम घेऊन लग्न तर झालं होतं आणि घरात आणून ती रक्कम ठेवली होती. काही हजार रुपये होते, मला वाटते 40,000 रुपये काहीतरी होते आणि ती घरात आणून ठेवले होते. तिथल्या परिसरातल्या काही चोरांना त्याची कानपून लागली आणि माहिती झाल्यानंतर त्यांनी रात्री ते चोर आले. बापूजींना रात्री संशय आला की आता काही खरं नाही आपलं. पण बापूजींचं धारिष्ट आपण शिकलं पाहिजे. त्यावेळी समज सुचकता म्हणून बापूजींनी मोठ्याने ओरडून म्हटले, ती बंदूक आण रे माझ्याकडे, याच्या छातीत मी गोळ्या घालतो, असं पुन्हा पुन्हा बोलायला लागले. आणि ते ऐकून त्या चोरट्यांनी पोवारा धरला आणि पळून गेले. अशा प्रकारे बापूजींनी त्या प्रसंगाच्या वेळी धारिष्ट नंतर 1948ला पुन्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि बापूजींनी दिल्लीला जाऊन एक संदेश आणला होता रयत शिक्षण संस्थेत, तो त्यांनी जमा केला. नंतर 27 नोव्हेंबर 1948ला कर्मवीर अण्णांना त्यांनी तो गौरव निधी जो होता तो त्यांना सुपूर्द केला. नंतर 1948 ते 1955 या दरम्यान त्यांनी रयत शिक्षण संस्थेत सेवा केली आणि रुकडीचं जे महात्मा गांधी विद्यालय त्या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून कर्मवीर अण्णांनी त्यांना डेब्यूट केलेलं होतं. आणि त्यावेळी त्या काळात बापूजींना जरा अस्वस्थता वाटायला लागली आणि तिथे दुजाभाव निर्माण झाल्यासारखं त्यांच्या मनात संशय निर्माण झाला आणि तिथूनच मग आपल्या संस्थेचे विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. नंतर 6 जून 1955 रोजी 5 माध्यमिक विद्यालय, 2 वसतिगृह, 1 महिला अध्यापक विद्यालय आणि 8 सांस्कृतिक केंद्रांची स्थापना बापूजींनी आपल्या संस्थेत केली. नंतर 1956ला वाईचं जे महर्षी शिंदे आपलं हायस्कूल आहे ते त्यांनी स्थापन केलं. नंतर 1959ला मराठवाड्यातलं पहिलं आताचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीतलं जे कॉलेज आहे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय याची स्थापना त्या ठिकाणी केली. कारण की मला वाटतं 23 ऑगस्टला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो आणि एकच वर्ष स्थापन झालं होतं. 1958ला ते स्थापन झालं आणि 1 वर्षांनी बापूजींनी ओळखलं की आपल्याला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकही कॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे बापूजींनी त्या ठिकाणी जाऊन त्या कॉलेजची स्थापना केली. नंतर संस्थेमध्ये त्या काळी बापूजी विविध शिबिरं घ्यायचे आणि सगळे आपले गुरुदेव कार्यकर्त्यांना बोलवून उद्बोधन करायचे आणि असं हे संस्थेचं चौथं शिबिर 1962ला वाई इथे घेण्यात आलं. त्यानंतर पुन्हा पुणे विद्यापीठासमोर त्यांनी उपोषण पण केलं. उपोषण करण्याचं कारण असं होतं की वाईला जे किसनगड महाविद्यालय त्या ठिकाणी बापूजींनी मॅनेजमेंट काउन्सिलची परवानगी घेतली होती आणि बऱ्याच प्रयत्न केलेले होते. पण पुणे विद्यापीठांनी त्यावेळेचे तिथले व्हाईस चान्सलर होते नवल कुंदकर आणि त्या नवल कुंदकर साहेबांनी हे डावलून तिथल्या लोकल संस्थेला आणि तिथल्या जे काही प्रस्थापित होते त्यांना महाविद्यालय ओपन करण्याची परवानगी दिली आणि अशा प्रकारे बापूजींना त्या ठिकाणी मनस्ताप झाला. नंतर 1964ला विवेकानंद महाविद्यालयाची आणि ठाणे जिल्ह्यातला आशागड येथे आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळेची स्थापना बापूजींनी केली. नंतर 1967ला म्हणजे
त्याच्यापूर्वी 1965ला मला वाटतं भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि त्यामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी अगदी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आणि मोठी भूमिका गाजवली होती. म्हणून त्यांच्या नावाचं कॉलेज आपल्या संस्थेत असावं म्हणून 1967ला सातारला आपलं ABS कॉलेज त्यांनी स्थापन केलं. नंतर 1970ला इचलकरंजी इथे शिबिर त्यांनी पुन्हा घेतलं. सगळ्यात जास्त जो त्रास झाला असेल बापूजींना प्रशासनाच्या बाबतीत तर पुणे विद्यापीठाकडून झाला. आपल्या महाविद्यालयाची स्थापना होत असताना परवानगी दिली होती मॅनेजमेंट काउन्सिलने, पण त्यासाठीची जी उपाययोजना आहे ती पुणे विद्यापीठाने करायला सांगितली होती. त्यासाठी 7 एकर जागा, त्यासाठी 31,000 रुपये खर्च करून ही 7 एकरचा जो परिसर ह्या बापूजींनी विकत घेतला होता आणि त्यानंतर त्यासाठीचं 1 लाख रुपयाचं डिपॉझिट हे बँकेमध्ये पुणे विद्यापीठात त्यांनी भरलं होतं. आणि तरीसुद्धा त्यावेळेचे जे प्रस्थापित होते तिथले ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला, पण बापूजींना त्यासाठी प्राणांतिक उपोषण करावं लागलं. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यापूर्वी त्या पुणे विद्यापीठाने सांगली एज्युकेशन सोसायटीला आपलं डावलून त्यांना परवानगी दिली होती आणि त्यांनी लॉ कॉलेज ओपन करण्याचा प्रयत्न केला. सांगली एज्युकेशन सोसायटीने लॉ कॉलेज ओपन करण्याची प्रयत्न केला, पण त्यांचा तो असफल ठरला. आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी महाविद्यालय ओपन करण्यासाठी पुणे विद्यापीठाने त्यावेळी पुणे विद्यापीठ होतं आणि आपल्याला परवानगी द्यावी लागली. अशा प्रकारे बापूजींनी ही संस्था डेव्हलप करण्यासाठी अगदी आपल्या प्राणांची आहुती दिली. बापूजींना या निमित्ताने मी अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.